आज 207वा शौर्य दिन आहे आणि त्यानिमित्ताने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। विजयस्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। अभिवादनासाठी लाखो भीम अनुयायी फक्त राज्यातच नाही तर देशभरातून यायला सुरुवात झाली आहे। प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आज 9 लाखांपेक्षा जास्त अनुयायी अभिवादनासाठी येतील असा अंदाज आहे आणि या पार्श्वभूमीवरती परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। वेगवेगळे भागातून महाराष्ट्राचे वेगवेगळे भागातून जे अनुयायी मोठ्या संख्येने येत आहे, अत्यंत उत्साहात इथे अभिवादन करण्यासाठी येत आहे। त्यांचे सर्व सोयीसुविधासाठी आम्ही सगळे सुसज्ज आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे सगळेनी अत्यंत आनंदात इथे सगळे अनुयायी इथे दर्शन त्यांची घेतील। अंदाजन आज दिवसभरात 10 लाखचे वर लोक अनुयायी इथे येण्याची शक्यता आहे। महत्वाची सोयीसुविधाचे विषय असतील सर्व विस्तृतप्रमाणे चांगल्या रीतीने करण्यात आलेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे अनुयायीला कोणत्याही प्रकारची अडचण इथे येणार। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 207वा शौर्य दिन साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने किंबहुना लाखोच्या संख्येने या ठिकाणी अनुयायी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जर आपण इथं बघितलं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर इथं आनंदराज आंबेडकरजी देखील आलेत। नमस्ते जी। सर, आपण जर बघितलं तर अभिवादन करायला खूप मोठी गर्दी आहे। कशा पद्धतीने तुम्ही बघता आजचा दिवस आणि खूप लोक संपूर्ण देशभरातून इथं आली आहेत। आज लोकांच्या मनामध्ये अशा भावना आहेत की खऱ्या अर्थानं या देशातल्या तमाम बहुजन दलित कष्टकरी यांच्यासाठी हा जो दिवस आहे तो म्हणजे त्याचा स्वातंत्र्य दिन असल्यासारखा आहे। कारण या दिवसामध्ये जे एक परिवर्तन झालं की ही लढाई जिंकल्यामुळे जी मनस्मृतीचं जे काही एक वर्चस्व होतं ते कमी झालं। त्यामुळे ही एक वैचारिक क्रांती, ही नुसती लढाई नाही तर ही एक वैचारिक सामाजिक परिवर्तनाची लढाई होती असं माझं मत आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने अनेक नेते असतील, मोठे मोठे व्यक्ती असतील या ठिकाणी येत आहेत आणि स्तंभाला या ठिकाणी येऊन अभिवादन करतायत। आणि आपण बघू शकतो हा सुंदर विजयस्तंभ जो पूर्ण फुलांनी सजवलेला आहे। या ठिकाणी सगळेजण येत आहेत आणि अशा पद्धतीने वेगवेगळे वादन करतायत आणि आंबेडकरी जे सगळे या ठिकाणी आलेले आहेत हे लोक अनुयायी ते अभिवादन करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे, कोरेगाव भीमा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।